हॅलो नमस्कार. मी नवी मुंबई गोरखनाथ पाटील शिवसेना. सध्या नवी मुंबई उरणमध्ये महेश बादली यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी भिवंडीचे खासदार बालेमामा तसेच आघाडीचे सर्व सर्व नेते नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या ऑफिसावर गेले होते. नवी मुंबईच्या आयुक्तांना मागणी केली आहे का महेश बालदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावे. खरं तर ही 2019ची स्थिती आहे. जेव्हा महेश बालदी उभे होते तेव्हा त्यांनी उरणमध्ये उभे असताना महिला मत मागायला गेले. तेव्हा बोलले, आम्ही मुली मागायला नाही आलो, आम्ही मत मागायला आलो. ह्या कारणावरून महेश बालदी प्रसिद्ध झाले होते. कारण त्यांना मत पाहिजे होते, पण ते बोलायला लागले का आम्ही मुली मागायला आलो आहे. कुठेतरी असं चुकीचं वक्तव्य महेश बालदी यांनी केलं होतं आणि त्याच्यावरून 2019 इलेक्शन थोडं गरम झालेलं होतं. तर महेश बालदी वारंवार चुकत आहेत. महेश बालदींनी पैशाचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून 2019मध्ये निवडून आले आणि त्यावेळी सुभाष भोईर यांना, जे आमदार होते त्यांना दाबण्यात आलं. ते बाळासाहेब ठाकरे यांचे किंवा उद्धवसाहेब यांचे होते. आता जस्ट 2024मध्ये महेश बालदी आले, पूर्ण चिटिंग करून आले, मशीनमध्ये घोल करून निवडून आले, पैशाचा वापर, सत्तेचा गैरवापर करून आले. 2024 परत आमदार झाले तरी जनमत किंवा जनतेचा विश्वास चला असू द्या. परंतु आता नगरपालिकेच्या वेळी विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरले. तेव्हा आघाडीच्या घाणेकर मॅडम किंवा इतर आघाडीचे उमेदवार यांना जबरदस्ती दाबण्याचा प्रयत्न केला. सत्तेचा गैरवापर, पैशाचा वापर आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सतीश पाटील यांना मारहाण पोलीस स्टेशनच्या आवारात महेश बालदी यांच्या समर्थकांनी महेश बालदी यांच्या सांगण्यावरून केलेली आहे. आणि आता जस्ट महेश बालदी हे नागपूरला आहेत. तर उरणमध्ये जे प्रश्न आहेत तेच महेश बालदींना सोडवता येत नाही, तर नागपूरला अधिवेशनात जाऊन काय करणार आहेत. आणि बोलतात शेकाप संपला. शेकाप कधीही संपला नाही आणि संपणारही नाही. कारण शेका पक्षाचे जे युवा नेते राजेंद्र पाटील आहेत यांनी फक्त विरोध केला. त्यामुळे त्यांना सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर अट्रॉसिटी लावण्यात आली आणि त्यांना आतमध्ये टाकण्यात आले. आता महेश बालदींना माझी विनंती आहे, तुमच्या सांगण्यावरून तुमच्या कार्यकर्त्यांनी सतीश पाटलांना यांना मारलेलं आहे आणि त्यांचे व्हिडिओ आहे, सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तर तुम्ही सतीश पाटलांची माफी मागा. नाही माफी मागायची तर अरेस्ट व्हा. दोन्हीतून एकच करा. आणि ज्याला मारलं ते पाटील असो का पटेल असो, ते व्यक्ती आहेत, ते मनसेचे अधिकारी आहेत आणि कुठल्याही अधिकाऱ्याला मारणं पोलिसांच्या बाउंड्रीच्या आत हे चुकीचं आहे. त्यामुळे महेश बालदी यांनी लवकरात लवकर माफी मागावी किंवा अधिवेशनातच सतीश पाटील यांचं प्रकरण तुम्ही हे करावा किंवा बालेमामा असतील अधिवेशनात, त्यावेळी अधिवेशनातही सतीश पाटील यांचं प्रकरण घ्यावं असं मला वाटते. आणि जोपर्यंत सतीश पाटील यांचं प्रकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत महेश बालदी यांनी कुठेही भाषण करू नये असे मला वाटते. आणि शेकाप पण संपणार नाही, शिवसेनाही संपणार नाही. कारण पनवेलमध्ये जे शेकाप आहे म्हणजे शेतकरी आहेत आणि शेतकरी कधीही संपणार नाही. आमच्या अजून 5-5, 10-10 एकर आमच्या जमीन नावं आहेत आणि ते शेतकरी आहेत. ते शेतकरी असेच राहणार आहेत आणि शेतकरी कधीही संपणार नाही. शेकाप नाही संपणार, शिवसेना नाही संपणार. दिल्लीवरून जरी राजे महाराजे आले, मोदी आले आमच्या पनवेलमध्ये, उरणमध्ये, तरी कधीच शेकाप संपणार नाही, शिवसेना संपणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे कधी संपणार नाही. असे एक नाही, हजारो लाखो ठाकरे परत होतील आणि केंद्र सरकार भाजपा संपेल. आज 2025 आहे, पण 2026च्या आधीच भाजपा संपलेला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोरखनाथ पाटील.